नाशिकमधील काठे गल्ली परिसरात रात्री दगडफेकीची घटना। जमावाकडून पोलीस पथकावर दगडफेक। पोलिसांची माहिती, परिस्थिती नियंत्रणात असून 15 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। संशयितांच्या 57 दुचाकी ताब्यात घेतल्या आहे अशी पोलिसांनी माहिती दिली। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं हा तणाव निर्माण झाला। नाशिकमध्ये काठे गल्लीत दगडफेकीची घटना। काठे गल्लीत रात्री जमावानं पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती आहे। संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्याही फोडल्यात। प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। 400हून अधिकचा जमाव रस्त्यावर उतरला होता अशी माहिती मिळते। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची तयारी करताना तणाव निर्माण झाला। काठे गल्ली परिसरात सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत।